नाही, ही बाब अतिशय गंभीर आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार यांनी संविधानाच्या माध्यमातून टाटा बिर्लाला देखील एक मत आणि फुटपाथवरच्या भिकाऱ्याला देखील एक मत. या मताची किंमत अमूल्य आहे, याची किंमतच नाही. आणि हे आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही जिवंत करण्यासाठी ज्यावेळेला मतदार जात आहेत त्यावेळेला अनेक ठिकाणी ज्या मशीन आहेत, EVM मशीन ज्या आहेत त्या बंद पडत आहेत. आज सकाळी माझे बंधू अण्णा ते उमेदवार आहेत, त्यांना 30 मिनिटं थांबायला लागलं बाहेर. तर ही बाब अतिशय गंभीर आहे. याबाबत मी निवडणूक आयोगाकडे लेखित तक्रार करणार आहे. जरी सत्ता आमची असली, सरकार आमची असली, तर नियोजन आवश्यक आहे ना. काही ठिकाणी मला माहिती मिळते कळवंडे गावामध्ये अजून मतदानच झालं नाही चालू. सकाळपासून मतदान त्या मशीन बंद आहे. आणि ह्या बाबी अतिशय गंभीर आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालायला पाहिजे, निवडणूक आयोगाने लक्ष घालायला पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला हवं. आणि नाहीतर मग तुम्ही हे बंद करून टाका ना. घ्या, याच्या आधी जसे लोकशाही जिवंत होती, शिक्का मागायची, बॅलेट पेपर, तसं घ्या. मग हे यंत्रणा तुम्हाला व्यवस्थित राबवता येत नसेल आणि 2-2 तास 3-3 तास लोकांना थांबायला लागत असेल तर बॅलेट पेपरवरती घ्या मतदान. मग मला काही अडचण नाही, बिलकुल अडचण नाही मला. आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संशय आहे, ते संशय देखील निघून जाईल. अनेक वेळेला एखादा उमेदवार पराभूत झाला तर मशीन मॅनेज केल्या, EVM मशीन मॅनेज केल्या, तो विषय सगळा संपून जाईल ना. घ्या मग, माझी मागणी आहे. नाहीतर मग किमान ह्या EVM मशीन बंद पडणार नाहीत, याची दक्षता घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.